ज्यावेळेस गुरु आणि परमेश्वर दोघेही माझ्या समोर उभे राहतील ना, त्यावेळेस मी सगळ्यात अगोदर कुणाच्या पाया पडावं? तर त्यावेळेस मी सगळ्यात अगोदर गुरुच्या पाया पडावं. का? या मागचं कारण काय? या मागचं कारण असं आहे की जर गुरुनी जर मला जर देव दाखवला नसता ना, तर मला तो देव समजला नसता. आणि म्हणून आमचे बाबू शास्त्री बाबा प्रायश्चित्तामध्ये फार गोड सांगतात. अज्ञानाच्या अंधाराने ज्ञानही मावळले, फार उशिरा देवा माझे डोळे उघडले. अज्ञानाच्या अंधाराने ज्ञानही मावळले, फार उशिरा देवा माझे डोळे उघडले. देवा, ज्यावेळेस माझ्यावर अज्ञानाची ती पट्टी होती ना, तोपर्यंत मी दुसऱ्याच्या बापाला माझा बाप म्हणत होतो की हा माझा बाप आहे, तो माझा बाप आहे, तो माझा बाप आहे. परंतु ज्यावेळेस ती अज्ञानाची पट्टी ज्यावेळेस निघून गेली ना, त्यावेळेस मला माझा खरा बाप कोण आहे त्याची जाणीव झाली. आणि ती जाणीव आम्हाला संतांनी करून दिली. आणि म्हणून संत तुकोबाराय सांगतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्ती वाणू, कायमी पतित कीर्ती वाणू, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्ती वाणू, कायमी पतित कीर्ती वाणू, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्ती वाणू, कायमी पतित कीर्ती वाणू, तुम्ही संत माय बाप. अवतार तुम्हा धराया कारणे, अवतार तुम्हा धराया कारणी, अवतार तुम्हा धराया कारणे, उद्धराया जन जड जीव, उद्धराय उद्धराय जन जड जीव, उद्धराय जन, उद्धराय जड जीव, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्ती वाणू, कायमी पतित कीर्ती वाणू. गुण चंदनाचे अंगी तुका, संतांचं जे महत्व आहे ना मंडळी, ते संतांचं महत्व
महत्व लक्षात घ्या. अनेक संत या भारताच्या भूमीवर आलेले आहेत आणि या संतांमुळे या भारताच्या भूमीला, या महाराष्ट्राच्या भूमीला एक पावित्र्य निर्माण झालेलं आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून मग त्या संतांनी काय केलं तर त्या संतांनी आमचं ओबड धोबड असलेलं जे दगडासारखं असलेलं जे जीवन आहे ना, ते जीवन घडवलेलं आहे. अगदी दगडासारखे होतो आम्ही, परंतु त्या संतांनी या दगडरूपी असणाऱ्या या जीवनाला आकार दिलेला आहे. परीस नावाचा दगड असतो आणि तो परीस नावाचा दगड, त्याचा स्पर्श जर लोखंडाला केला ना तर लोखंडाचं रूपांतर सोन्यामध्ये होत असतं. अगदी अशाच पद्धतीने त्या संतांच्या रूपाने, त्या गुरूंच्या रूपाने आमच्या मानवी जीवनाला तो परिस्पर्श झाला आणि आमचा उद्धार झालेला आहे. आणि मग त्या संतांना तो न्याय दिलेला आहे. मग कोणता न्याय दिला? तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. कैसे तुम्ही जगी, कैसे तुम्ही जगी संत जन, कैसे तुम्ही जगी संत जन. तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप. कृपावंत कायमी पतित, कीर्ती मानू कायमी पतित, कीर्ती वाणू. आमचे श्री गुरुजी नेहमी सांगतात, अनेक माणसं आपल्या जीवनामध्ये आपल्याला अशी भेटतात की आपण त्यांच्यासाठी कितीही केलं तरी ते कुठेतरी कमी पडतं. तेव्हा ना आमची मुलंच आम्हाला म्हणतात की काय केलंय आमच्यासाठी, म्हणतात का नाही? ते केलेलं कार्य कुठेतरी कमी पडत असतं. आणि म्हणून त्या चंदनाचा आणि त्या दगडाचा न्याय दिलेला आहे. आमचे श्री गुरुजी नेहमी सांगतात, पत्थर से मैं दुबला भला, पत्थर से मेरी प्रीत. त्या चंदनाचा आणि त्या दगडाचा तो संवाद चालू आहे आणि ते चंदन सांगताय की मी पत्थर म्हणजे दगड, दगडापेक्षा आम्ही दुबळा आहे, पर पत्थर से मेरी प्रीत. पण मी मैत्री कोणासोबत केली? दगडासोबतच मैत्री केली. पत्थर से मैं दुबला भला, पत्थर से मेरी प्रीत. मैं घसा, मी घासलो, मी इतका घासलो तर घासून घासून संपून गेलो. मैं घसा पर वो न घसा, ये थी प्रीत की रीत. ही आमच्या मैत्रीचं शेवटचा परिणाम हा होता की मी घासून घासून संपून गेलो, परंतु तो माझ्यासाठी घासला नाही. संत सुद्धा आमच्यासाठी असेच आहेत. ते तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची अभिलाषा न करता ते तुमच्या जीवनाला कसं प्रफुल्लित करता येईल हा त्यांचा प्रयत्न असतो. आणि यज्ञ पुढे सरकतोय. 6 महिने झाले. एके दिवशी माता कुंतीला प्रश्न निर्माण झाला आणि माता कुंती राजा युधिष्ठिराला म्हणते की धर्मराज, 6 महिने या यज्ञाला झालेत रे, परंतु तुझ्या वडिलांना अजून मुक्ती का मिळत नाही? आणि आता धर्मराज भगवंताजवळ येतात आणि भगवंताला सांगतात की हे प्रभू, आई काळजी करते आहे. भगवंत म्हणतात काळजी करू नका. आता भगवंत त्या सगळ्या ऋषी मंडळी जवळ जातात आणि त्या ऋषी मंडळींना दंडवत करतायत, प्रणाम करतायत. महर्षी व्यास, दुर्वास सगळी ऋषी त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्या ऋषींना भगवंत सांगतात की हे मुनिवृंद, या राजसूय यज्ञामध्ये ती पत्रवाळी उचलण्याची सेवा मी घेतलेली आहे. कशाची सेवा घेतली होती देवानी? पत्रावळी उचलण्याची सेवा भगवंतानी घेतलेली आहे. आणि गेली 6 महिन्यांपासून तुम्ही मला एकाही पत्रवाळीला हात लावू दिलेला नाहीत. मुनिवृंद म्हणतात की हे प्रभू, आगळीक होईल,
फार मोठा अपराध होईल. जर आपण आमची पत्रावळी जर उचलली तर आम्हाला केवढा मोठा दोष लागेल. त्यावेळेस भगवंत म्हणतात की मी जी सेवा घेतली तेवढी सेवा मला करू द्या. एक 5 पत्रवाळ्या मला उचलू द्या. भगवंतांनी त्या 5 पत्रवाळ्या उचलल्या आणि बाहेर त्या मंडपाच्या बाहेर नेऊन टाकलेल्या आहेत. जसं त्या मंडपाच्या बाहेर नेऊन टाकल्यात ना, बाहेर 6 महिन्यांपासून एक कार्यक्रम चालू होता. दररोज एक पक्षी यायचा आणि तो पक्षी झाडावर बसायचा, प्रसादाची वास पाहायचा. 6 महिन्यांपासून हा कार्यक्रम चालू आहे. 6 महिन्यांपासून. आणि जसं भगवंतानी ती पत्रवाळी त्या मंडपाच्या बाहेर एक बाजूला नेऊन टाकली ना, त्या झाडावर असलेला तो पक्षी भरकन उडालेला आहे, पत्रवाळीवर बसलेला आहे आणि त्या पत्रवाळीचे ते लागलेलं ते अन्नाचे कण त्यांनी ते प्रसाद म्हणून ग्रहण केलेले आहेत. आणि जसं त्या पक्षाने तो पदार्थ ग्रहण केला ना, तसं आकाशामध्ये स्वर्गातली ती घंटा घना 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 वाजू लागली. पंडूराजाला मुक्ती मिळालेली आहे. मग तो पक्षी कोण होता? तर तो पक्षी म्हणजे शुकयोगींद्र होते. आणि शुकयोगींद्र पक्षाच्या रूपाने त्या ठिकाणी येत होते. हे भक्ताचं लक्षण आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून संत म्हणतात आम्हाला भक्त होता आलं पाहिजे. भक्त ऐसे जाना जे देही उदास, 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 भक्त ऐसे जाना जे देही उदास. ओ भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास. केले आशा पाश निवारोनी, केले आशा पाश निवारोनी, केले आशा पाश निवारोनी, केले आशा पाश